चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष महोदय, ते जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता 5/7/2023 या ठिकाणी मिळाली होती. अंदाजपत्रकीय किंमत जवळपास 98.63 एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक 15/9/2024 आणि काम पूर्ण या ठिकाणी 15/12/2024 जवळपास 127 मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये 82.92 झालेला आहे. सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे होतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला. आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं. अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो, त्याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा
तो नारळाचा भाव असते का वाचता बघून तो नारा लागलाय त्याची जागा त्यामध्ये घेतली आहे तुम्ही ऑर्डिनेट झाला की नारळाची जेवढे वीज आहे तेवढे फिरत राहील का त्याचं उत्तर तुम्ही देऊ अध्यक्षमध्ये या ठिकाणी बांधकाम करताना लोकवस्ती वाचण्यासाठी आहे तुमचा विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रतिष्ठित करण्यासाठी दिलेलं आहे म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे जे दोषी आहेत चुकीचं बांधकाम चुकीची साई आणि फुकटच्या खर्चाच्या कालावर कारवाई करणं याचा आकार असतो अध्यक्ष महाराज आणि ज्या भागाला मैदान आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती